आज आपण उपवासाचे शंकरपाळे बनवूया. उपवासाचं पीठ घेतलेलं आहे मी, 1 वाटी टाकले, 2 3 वाट्या पीठ टाकलेलं आहे मी त्याच्यात. पिठी साखर 1 वाटी, पांढरे तीळ थोडेसे टाकायचे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नका टाका. थोडंसं मीठ असं गोल करून घ्यायचं आणि शेंगादाण्याच्या तेलाचं मोहन टाकून घ्यायचं. पिठामध्ये कडकड मोहन घालायचं, हे असं कालून घ्यायचं. हे गरम असतं म्हणून हे चमच्याने चांगलं काढून घ्यायचं. हे गिटूया सगळं फोडून घ्यायच्या अशा हाताने. मोहन टाकून आपलं पीठ असं तयार झालेलं आहे. असं केलं की पीठ व्यवस्थित हे होतं. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. जास्त पण नाही टाकायचं पाणी, कारण पाणी जास्त झालं तर पातळ होईल. असं छान मळायचं पीठ. आपलं पीठ तयार झालेलं आहे. याला 5-10 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं. परत पीठ मळून घ्यायचं थोडंसं. असा गोळा करायचा. आता गोळा लाटून घेऊया आपण. असा उंडा करायचा आणि त्याच्यावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं. जास्त पण नाही टाकायचं. असं हळूहळू लाटून घ्यायचं. पीठ मळताना तुम्हाला जर खादा सोडा टाकायचा असेल तर थोडासा टाकू पण शकता. लाटून झालेलं आहे. हे कडेचं काढून घ्यायचं. तुम्हाला याला जसा आकार द्यायचा तसं देऊ शकता. कापून झालेले आता याच्यामध्ये सोडून घ्यायच्या. ह्या खालची बाजू वरती आणि वरची खाली करायची. तळून झालेले आहेत. आता काढून घेऊया. आपले उपवासाचे शंकरपाळे तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.